नमस्कार मित्रांनो, आज आपण मोडगाव पासोडीपाडा या ठिकाणी एका शेतकऱ्याला भेट देण्यासाठी आलेलो आहेत आणि या शेतकऱ्याने 600 पक्षी आणलेले आहे। हे 600 पक्षीमधून काही नर तर काही मादी होत्या। 300 ते 400 अंडी रोज देतात आणि या अंडीचे गावठी अंडी म्हणून त्यांची प्राइस ही 20 रुपये प्रमाणे जाते। तर त्यांचे उत्पन्न एक चांगलं घरगुती हा व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय करण्यासाठी त्या शेतकऱ्याला किती खर्च आला आणि कोणत्या प्रकारे त्यांनी कसं काय नियोजन केलं हे आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊ। त्या अगोदर त्यांची सांगितलेली माहिती की ह्यांचा जो डॉक्टर आहे म्हणजे त्या पक्ष्यांवर रोगापासून वाचवण्यासाठी एक सुतार करणं कोणतरी आहेत, ते येतात आणि भेट देतात आणि भेट दिल्यानंतर त्यांच्यावर कोणकोणतं औषध कोणता त्यांना खुराक खाणं वगैरे खाद्य कोणतं लागतं ते खाद्य ते जाणून देतात आणि पक्ष्यांची पूर्ण निगराणी आपण बघू शकतात की इथं भरपूर असं कोंबड्या आहेत, कोंबड्या आणि टर्कीसुद्धा आहेत। तर ह्या त्यांनी 600 पाळलेले आहेत। त्याच्यानंतर आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊ की 600 पक्ष्यांमधून त्यांना उत्पन्न किती आलं। शेतकरी आहेत आणि जे पक्षी पाळण्यासाठी त्यांनी एकंदरीत किती खर्च केलं आणि आता त्यांना प्रॉफिट काय आहे या सर्व सविस्तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दीदी, सर्वात आधी आपलं नाव सांगा आणि आपल्या गावाचं नाव, पाड्याचे नाव सांगा। माझं नाव प्रीती भिखू अंधेर, गावाचं नाव मोडगाव पासोडीपाडा। एकंदरीत हे तुम्ही किती पक्षी आणलेले आहे? 600 पक्षी आणलेले आहे। किती महिने झाले या पक्ष्यांना? या पक्ष्यांना मग खाद्य वगैरे कसं तुम्ही देतात, कुठून आणता? अजित सुतार तुम्हाला आणून देतात? हो। ते घरपोच आणून देतात? हो। तर अजित सुतार हे घरपोच आणून देतात आणि ह्यांना जर रोग वगैरे काय लागला म्हणजे काहीतरी आजारी वगैरे पडले तर मग कोण डॉक्टर वगैरे येतं की तुम्हीच देता औषध वगैरे? नाही, अजित सुतार हे त्यांना देतात। म्हणजे पक्षी बघून आणि त्यांच्यावर जो रोग आहे तो करतात। दीदी, आतापर्यंत तुम्हाला काय प्रॉफिट आहे त्याच्यामधून? कशा प्रकारे आता प्रॉफिट येतोय तुम्हाला? 300 अंडी देतात। 300 अंडी देतात? मग ते अंडी दिल्यानंतर तुम्ही कसं मार्केटला वगैरे विकतात की कसं कोणी येऊन घेऊन जातो? मार्केटला विकतो आणि कोणी येऊन पण घेऊन जातात। मग त्याच्यातून जो पैसा येतो तो तुम्ही खाद्याला वापरता? हो। मग तुम्ही लोकांना काय सांगाल, जे शेतकरी बाकीचे आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? पक्षी पालन करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? याच्यातून किती उत्पन्न आहे? शेतकऱ्यांनी हा व्यवसाय केला पाहिजे। ह्याच्यातून 15 किंवा 25 दरम्यान आपल्याला प्रॉफिट मिळू शकते। मग हा अंडी वगैरे त्याच्यातून तुम्हाला जो प्रॉफिट मिळतो आणि एकंदरीत दुसरा जर कोंबडा वगैरे जातो, मग कोंबडा तुम्ही मार्केटला नेऊन विकतात की डायरेक्ट इथं येऊन घेऊन जातात? कधी मार्केटला विकतो आणि दुसरे घेऊन पण जातात। ही जात कोणती आहे कोंबड्यांची? सोनाली आणि दुसरी गावठी पण आहेत। सोनाली आणि गावठी दोन्ही आहेत? हां। तर आपण बघितलेलं आहे की 15 ते 20 हजार रुपये एवढा त्यांना प्रॉफिट होतो घर बसल्या। आणि जसं शेतकऱ्यांची दीदीने सांगितलं की हा घर बसल्याचा व्यवसाय आहे आणि घर बसून आपल्याला जर उत्पन्न होत असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने हा पक्षीपालनाचा व्यवसाय केला पाहिजे। आणि या पक्षीपालनातून आपण बघू शकता की त्यांनी कुठला शेड वगैरे काय पाडलेला आहे, सुट्टे सोडून दिलेले आहे आंब्याच्या झाडाखाली, लिंबूच्या झाडाखाली, सगळे झाडांची सावलीखाली ते पक्षी राहत आहेत। आणि जो अजित सुतार आहेत, अजित सुतार स्वतः पक्षींचे जे खाद्य वगैरे आहे ते घरपोच आणून देतात आणि ज्या पक्ष्यांवर जो आजार वगैरे येतात ते आजारांवर ते औषधही देतात। म्हणजे आपल्याला मार्केटला वगैरे फिरायची गरज नाही, घर बसल्या हा व्यवसाय आहे। आणि दीदीने जसं सांगितलं की प्रत्येक घराचे ज्या महिला आहेत या महिलांचा एक उदरनिर्वाह म्हणजे घर चालवण्यासाठी एक हातभार म्हणून हा कोंबडी पालनाचा व्यवसाय केला पाहिजे।